महाराष्ट्र जनहित लोक संघटनेच्या वतीने जनहित न्यूज चॅनलला 5वा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हरी अलर्ट साहेबांनी मला इथे या कार्यक्रमाला आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि तसंच हरी अलर्ट साहेबांविषयी मला थोडंसं बोलायचं आहे। हरी अलर्ट साहेब समाजकार्यामध्ये त्यांचं योगदान नेहमी असतं। त्यांच्यामध्ये समाजाची तळमळ नेहमी बघत असतो। ते जेव्हाही माझ्याकडे येतात भेटण्यासाठी स्वतःसाठी कधी कुठला विषय मांडत नाही, नेहमी समाजाची तळमळ हे आमच्या हरिभाऊच्या मनात नेहमी असते। आणि मी त्यांना ईश्वराचरणी प्रार्थना करतो त्यांचं मनोबल असंच आपण सगळ्यांनी वाढवावं आणि समाजासाठी ते आणखी पुढे असे सातत्याने काम करत राहतील ही महादेवाचरणी मी प्रार्थना करतो। तसंच महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या वतीने आता काही दिवसा अगोदर महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना आमची स्थापन झालेली आहे। त्याच्यामध्ये गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा काही योजना आहेत। ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। आपल्या जे महिला आहेत जे घरी असतात त्यांना काही काम वगैरे नसल्यामुळे तर आपली संघटना त्यांच्यासाठी एक व्यवसाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे काही योजना येतात ते त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं कार्य हे आपली संघटना करेल। तसं दुसरं बघायला गेलं तर आज तुम्ही बघत आहात शाळेचं शिक्षण वगैरे किती महाग झालंय। आज आपले जे शाळेचे शिकणारे विद्यार्थी आहेत ते सरकारी शाळेमध्ये जातात तेव्हा त्यांना तिकडे शिक्षण वगैरे काही उपलब्ध होत नसल्यामुळे सरकाराकडनं जे काही योगदान, जे काही अनुदान गव्हर्नमेंट शाळेपर्यंत मिळाला पाहिजे ते पोहोचत नाही। त्यामुळे ते प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात, पण तिथेही शाळेचे जे काही संस्थापक असतात, जे काही अध्यक्ष असतात ते त्यांच्या मनाच्या हिशोबाने फी आकारतात। तर आपले जे गरीब वर्ग आहे ते शिक्षण घेण्यासाठी जे काही फीज असते ते भरू शकत नाही। त्यासाठी आपला सामान्य वर्ग आणि ते लहान मुलं शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहतात। तर त्यासाठी आपली संघटना काम करणार आहे। आणि दुसरं तुम्ही पाहत असाल आज आपल्या उल्हासनगरमध्ये जो काय भ्रष्टाचार जो चाललेला आहे, जसं मग तो रोडचा असेल, आज तुम्ही पाहता आपल्या उल्हासनगरमध्ये नदीचा विषय, जे उल्हास नदी आहे ते जलशुद्धी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं महानगरपालिकेमध्ये भरपूर काही निधी येतो, तो पण त्या कामासाठी कधीच यूज होत नाही। सगळे अधिकारी जे काय कॉन्ट्रॅक्टर आपले खिसे भरण्यामध्ये व्यस्त आहेत। तर माझं एकच मागणं आहे, हरिभाऊ आहेत, आपले हरी अलर्ट आहेत आणि भरपूर त्यांचे जे काही सहकारी आहे आमच्या संघटनेशी जोडून खांद्याशी खांदा लावून आपली संघटना या भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर कशी करेल त्याच्यावरती मला खूप काही काम करायचं आहे, खूप काही बोलायचं आहे, पण वेळ फार कमी आहे, भरपूर लोकांना इथे बोलायचं आहे। त्यासाठी मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।